श्री स्वामी समर्थ बघतो हो. मी पहिल्यांदाच माझा व्लॉग बनवत आहे. तो माझा एक प्रयत्न आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशीच मी आशा करते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. तर गुरुवार माझा हा कसा जातो तुम्हाला. तर गुरुवारी सकाळी लवकर उठून घरची नित्यसेवा आटपून मी नंतर स्वामींच्या मठामध्ये गेले. तिथे स्वामींची सेवा करून दिवे वगैरे लावून अगरबत्ती लावून स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींचे दर्शन घेतले. तसेच मी तिथे प्रदक्षिणा मारली आणि नंतर मंदिरात गेले तेव्हा तिथे एक दादा सेवा करत होता आणि बाबा स्वामींची तयारी चालू होती. तुम्ही बघू शकता स्वामींना खूप छान ऑरेंज कलरची शॉल घातलेली आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाबा स्वामींची तयारी करत आहेत. स्वामींची लोड वगैरे छान सगळं काही ऑरेंज कलरचं आहे. आज डेली हे स्वामींचे कपडे वस्त्र चेंज होत असतात. या स्वामींच्या पादुका आहेत चांदीच्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाबा छान स्वामींचं आवरून घेत आहेत. हे स्वामींचे फोटो आहेत. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अजून चांगलं उजाडलंच नव्हतं कारण सकाळचे फक्त 6:30 वाजले होते आणि ह्या दादा सकाळी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन स्वच्छ झाडून आणि स्वच्छ पुसून त्यांनी घेतलं होतं. तर त्याने शेवटपर्यंत मी जाईपर्यंत त्याने 8 वाजेपर्यंत त्याचं झाडून काढणे चालूच होते. त्यांनी बाहेरच्या मठातलं आवारातलं सुद्धा खूप स्वच्छ झाडून काढलं. खूप स्वच्छ सुंदर मठ त्यांनी केला होता. आता बाबा स्वामींना माळा घालत आहेत. स्वामींना वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालतात आहे. रुद्राक्षाची माळ, मोत्यांची माळ वगैरे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या समोर पिंड आहे ठेवलेली महादेवाची. त्या महादेवाच्या पिंडीला सुद्धा स्वच्छ पुसून तिथे आज गुरुवार असल्यामुळे आज स्वामींचा मुखवटा तिथे त्याला लावतात पिंडीवर. चांदीचा मुखवटा आहे स्वामींचा. तो फक्त गुरुवारी लावण्यात येतो, दररोज नसतो. बाबांनी स्वामींचा मुकुट छानपैकी स्वच्छ करून पुसून घेतला आणि स्वामींना परिधान केला. आणि बाबा सारखं बघत असतात की कसा झाला, व्यवस्थित बसलाय का नाही बसला, कसा बसलाय. बाबासारखं खूप छान व्यवस्थित तो लावत असतात. समोर जाऊन स्वामींच्या दुरून बघत असतात की मुखवटा व्यवस्थित बसला आहे का, तिरपा झालेला आहे का ते बघतात. आणि कुठे व्यवस्थित झाला नसेल तर पुन्हा व्यवस्थित करतात. हे स्वामींना
बघा बाबा कशी बघतात दुरून, व्यवस्थित झालंय का नाही झालंय. ते बघा आता पिंडीवरती स्वामींचा चांदीचा मुखवटा बसवण्यात येतो. हा फक्त दर गुरुवारीच असतो, दररोज नसतो. श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ. बाबांनी आता चांदीचा मुखवटा बसवलेला आहे. आता त्याला छानपैकी बाबा फेटा घालणार आहे. छान त्याला सुंदर असा फेटा परिधान केलेला आहे. तुम्ही बघू शकता स्वामींचं रूप किती सुंदर दिसत आहे. हा आहे स्वामींचा चांदीचा मुखवटा. तुम्ही दर्शन घेऊ शकता. बाबा सारखं बघतात व्यवस्थित झाला का नाही, कुठं तिरपा वगैरे दिसत तर नाही. स्वामींचा खूप सुंदर मोठा फोटो. दादांचं स्वच्छ पुसून वगैरे झाल्यानंतर मी इथे रांगोळी काढणार होते, म्हणून मी पूर्ण रांगोळीची कलर वगैरे मला बाबांनी आणखी दिले. हा दादा बघा आता पूर्ण आतमधला परिसर झाल्यानंतर बाहेरचा परिसर सुद्धा स्वच्छ झाडत आहे. ह्या काकू आहेत, माळ जपतायत. हे एक दादा आहेत, नामस्मरण चालू आहे त्यांचं. हे बघा माझी रांगोळी काढून झालेली आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय. त्यानंतर मी 8 वाजता घरी आले आणि नाश्त्याला छानपैकी ढोकळा बनवला. रवा बेसनाचा ढोकळा, खूप सुंदर असा ढोकळा झाला होता. त्यावरती छान मस्तपैकी तेल टाकले आणि ढोकळा मी सर्व केला. त्याबरोबर छान मस्तपैकी खोबऱ्याची चटणी केली आणि छानपैकी नाश्ता वगैरे करून मला आणखी बाहेर जायचे होते. तर ते मी कुठे गेले होते ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच दाखवणार आहे ते ठिकाण. तो व्हिडिओ तुम्ही माझा जरूर बघा. तुम्हाला पण एक नवीन ठिकाणचं बघायला मिळेल. हा बघा जाताना मला तिथे हिंदूभूषण संभाजी महाराजांचा हा स्टॅच्यू आताच त्याचे लोकार्पण झालेलं आहे. हा तुम्ही बघू शकता. ते मला बाहेर जाता तो रस्त्याने त्याच रोडने आम्ही गेलो तेव्हा मी हा फोटो काढला.
तर दुसरा व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर येईल. थँक्यू. आणि तुम्ही माझा हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. लवकरच तुम्हाला नवीन स्थळ बघायला मिळेल. थँक्यू.